नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आहात रेशो काय आलं? काय सांगितलं? तू तेव्हाच बघितला मोबाईल? हा, मी तुला काल बोललो होतो ना की जास्त मोबाईल बघायचा नाही. मम्मी जेव्हा तुला मोबाईल दिल ना तेव्हाच बघायचा. मग तू जास्त बघितला नाही ना मोबाईल? हा गायत्री मोबाईल बघितला का त्रिशूने? नाही बघितला ना? किती वेळ बघितला मग तू? थोडा वेळच बघितला ना? आणि तू आज नवीन ड्रेस घातला त्रिशू? कुठे जातेस? सुरतला? कुठेच नाही. मग तू मम्मीला त्रास नाही दिला ना दुपारी? मम्मीने तर मला फोन केला होता. हा त्रिशू? हे बापरे त्रिशू, ते जेवण नाही ना ग, थोडं खा ना. ते केक घेऊन आलो मित्रांनो. ते ऑफिसमध्ये केक वगैरे भेटले तर घेऊन आलो. ते काय ते मालकाच्या मुलाचा बर्थडे होता ना, तर ते पेस्ट्री वगैरे दिली तर ते घेऊन आलो. ती बघा तशी त्रिशू, थोडं खा ना, तुला खोकला येतो ना? हा, तेरा पुरा मुंह भर गया. चालेल, तू खा मग, जास्त नको खाऊ शिव ना, थोडंसंच खा, त्याच्याने खोकला येतो ना. थोडंसंच खा, बाकीच्या नंतर खा आता, ठीक आहे? तेव्हा कशी मांडी बिंडी घालून एकदम व्यवस्थित बसली ते केक खायला. हा त्रिशू, तुला आवडतो केक? आवडतो तुला? हा चल, मम्मी काय करते त्रिशू? हो बापरे, काय माहिती? नाही माहिती. सोयाबीन? हा थांब बरं, बघतो बरं काय बनवते मम्मी. गायत्री, बापरे, तुझा आज तर साडी बिडी नेसून डायरेक्ट. हा, आज वटपौर्णिमेचं? अच्छा, वटपौर्णिमा आहे म्हणून एकदम साडी बिडी नेसून डायरेक्ट. हा, आणि थोडं जोरात बोल ना, आवाज नाही येत ना तुझा. काय बनवते जेवणाला? डाळ भात? यार मामा मामी ते कसे किती कंटाळून गेले होते यार एवढ्या गर्मीमध्ये, ना आता पाऊस यायला लागला बघ. काय करायचं आता. मित्रांनो, जेव्हा ते मामा मामी ते आले होते म्हणजे गायत्रीचे मम्मी पप्पा, तेव्हा पाऊस नाही येत होता. एवढी गरमी होती, ती एवढी गरमी होत होती. आणि हा, ते सुरतला पोहोचले नाही तर पाऊस यायला लागला रात्रीच. त्याच रात्री आला ना, काल रात्री पाऊस. देवाला आपण नाही येऊ द्यायचं होतं माझ्या मम्मी पप्पाला इथं. हा काय? मग काय बाबा, वट पौर्णिमेची तर तयारी डायरेक्ट? हा, म्हणजे 7 जण मग मीच पाहिजे का तुला? हा, 7 जण तुम्हीच पाहिजे. पण मला विचारलंय तू कधी? मग मला विचारलं का पण तू काय विचारलं की मला तू? मला कशाला विचारलं? अरे मग बाईंची वट पौर्णिमा असते, मग माणसांना पण काहीतरी पाहिजे ना की 7 जण मग तीच बायको भेटायला पाहिजे असं. तुम्ही चेंज करू शकता. काय चेंज करू शकता? चेंज करायचं. हो बापरे. नाही नाही चेंज करणार. हा, तुम्ही चेंज करायचं. नाही असं थोडी. 7 जण मी तुला तुमच्या नावाचं माझ्याकडे एवढं सगळं काय, माझ्या नावाचं काय तुमच्याकडे? तुझ्या नावाचं? तुझ्या नावाचं काय? हा ना यार, विचारच केला नाही. तुझ्या तुमच्या नावाचं, हा, कपाळाला तुमच्या नावाचं, माथ्याला तुमच्या नावाचं, हातात तुमच्या नावाचं, पायात जोडे तुमच्या नावाचं, सगळं काय तुमच्या नावाचं. आणि माझ्या नावाचं काय? तुझ्या नावाचं काय माझ्याकडे? सांगा मित्रांनो, कमेंट्स करून जरा सांगा. ज्यांना माहित असेल, ज्यांचं लग्न झालं असेल ना, त्यांनी कमेंट्स करून सांगा आपल्याकडे काय आहे असं. या बायांकडे तर आपल्या नावाचं म्हणजे मंगळसूत्र आहे, ते सिंदूर आहे, टिकली आहे. आपल्याकडे काय आहे? काय? हा ना काहीतरी, आता विचारच केला नाही. काय माहिती बाबा, काय नाहीये. काय नाही असं कसं काय नाही? मग तुझ्या नावाचं बायकांनी असं करायचं? अरे लेडीज म्हणजे आता काय सांगू तुला, ते परंपरेनुसार ते शृंगार वगैरे. नाही, पण माणसांसाठी पण काही, बायकांसाठी पण काहीतरी पाहिजे माणसांकडे, माहिती? अरे पण आता बाई जर शृंगार नाही, रोज मग बाई शृंगार नाही असू द्या, रोज बाई एवढीच नटून थटून राहते, असंच राहते, पण माणूस का नाही राहू शकत? मग माणूस नाही करू शकत. मग माणूस पण तसा नटून तटून राहील. राहायचं नाही बोलते. आता टाइम बघा, सगळेच जण आता स्वतःसाठी करत असतात, पण तुम्ही काय करतात बायकांसाठी? आम्ही मेहनत करतोय, एवढं काम करतोय. तुम्ही मेहनत करताय, आम्ही पण घरात मेहनतच करतोय ना. अरे हा, कमवून आणतात ते, कच्चं तर थोडी नाही खातोय आपण, शिजवायलाच लागतंय ना. हा बरोबर. मग तुम्ही बाहेर घेऊन येतात ते, आम्ही घडतोय. हा, मग अरे यार जाऊ दे आता. माझ्याकडे बोलायला तू तर वेगळंच बोलायला लागले आता. माझ्याकडे काय बोलायलाच काय नाही आता. बोलते तुम्ही, बोलत नाही, आता बोलले तर आता वेगळेच काय बोलते. नाही तसं काय नाहीये वेगळं. ठीक आहे, आमच्याकडे आता कमेंट्स करून सांगतील मला बरेच जे लग्न झालेले असतील. मित्रांनो, नक्की माझी मदत करा. आपल्याकडे काय आहे असं, म्हणजे बाईच्या नावाचं काय आहे आपल्याकडे तर मला तर माझ्या
पेस्टी खाऊ? तू खाल्ली तुझी पेस्टी? तिथं आहे ना. खाऊन घे मग. सांगा लवकर पटापट. अरे काय नाही माझ्याकडे काय गायत्री मग काहीतरी पाहिजेच ना. अरे काय पाहिजे मग काय मंगळसूत्र घालून फिरू? मंगळसूत्र घालायची गोष्ट नाहीये, असं काहीतरी आहे. सांगा, जे मला माहिती मी तुम्हाला सांगणार नाही. काय आहे ते? तुमच्याकडे काय? पण आहे. हा का? जाऊ दे बाबा, जे असेल ते. मग आता 7 जन्मी मीच पाहिजे. आता कितवा जन्म चालू आहे पण? हा जन्म, हा माझा पहिलाच जन्म आहे. मी आता आली जन्माला, एवढी मोठी झाली, हा पहिलाच जन्म. पहिलाच? मग माझा पण पहिलाच आहे ना. हा ठीक आहे, म्हणजे अजून 6 वेळा तुला झेलायचंय अजून. 6 वेळा. हा 6 वेळा ना, मग 7 पाहिजेत ना टोटल. हा. नको नको नको, स्वामींच्या कृपेने हे बघ, स्वामींच्या कृपेने, देवाच्या कृपेने 7 जन्मी मला पण तूच पाहिजे. हा. जसं मी तुला पाहिजे तसं 7 जन्मी तूच पाहिजे मला. बस. हा बस. मग पाहिजे काय पाहिजे होतं बस. अरे म्हणजे एक बायको म्हणून. पाहिजे 7 माझी पाहिजे, सगळं काय. अरे तुझी 7 पाहिजे, बायको म्हणून तूच माझ्या आयुष्यामध्ये यायला पाहिजे असं. म्हणूनच. हा मग बायको म्हणून. आता या जन्मात बायको, पुढच्या जन्मात काय असेल काय माहिती. नाही पुढच्या जन्म. आता मग वट पौर्णिमा कशाला असते? पौर्णिमा असते. काय झालं का त्रिशू, काय पाहिजे तुला? तिला पेस्टी खायची. नाही खाईल ना नंतर. तू तुझी पेस्टी खाऊन घे. बोला बोला. तुझी हा नाही काय नाही, 7 जन्म ना. 7 जन्म तूच पाहिजे, बाकी जाऊ दे. आता वट पौर्णिमेच्या दिवशी तुला जर मीच 7 जन्मे पाहिजे असेल, वट पौर्णिमा त्याच्यासाठी पकडतात ना. हा, त्याच्यासाठी त्या वडाला दोरे बांधायला. हा ना. तो वडील बोलतो, मला कशाला धागे बांधतात तुम्ही, ना तुमच्या नवऱ्याला धागे बांधा ना. तर तो 7 जन्मी पाहिजे असेल तर मला का धागे बांधतात? हा चल मग आता माझी पूजा कर. मला टिक्का वगैरे लाव, पाया वगैरे पड माझा. पडशील ना? माझ्यासाठी काय आणलं तुम्ही? तुझ्यासाठी ती काय पेस्टी आणली ना. पेस्टी का हो मी? हा मग काय आता मामा. काहीतरी आणायचं ना. आता बायकोला स्पेशल एवढ्या दिवसभर उपवास पकडला, हे ते सगळं उपाशी राहिली, मग बायकोसाठी काहीतरी आणायचं ना. वट पौर्णिमेला काय आणतात? आता काय आणतात, जरुरी थोडी नाही वट पौर्णिमेला काहीच नाही आणत. एखादी नवरा जरी आपल्याला मनापासून देत असेल, आपल्या बायकोला द्यायचंय तर हर प्रकारे देऊ शकतो. अरे हो पण काय पौर्णिमेला द्यायचं असं थोडी नसतं. नाही, मी ते दिवाळी रक्षाबंधन म्हणजे दिवाळी रक्षाबंधन ते भाऊ बहिणीचा सण आहे. नाही, दिवाळीला पण काहीतरी देतात बघ बायकोला, किंवा बर्थडे राहिला, अॅनिव्हर्सरी राहिली. आता बोलते अधिकचा महिना होता, बोलते बायकोला काहीतरी अधिकच्या महिन्यामध्ये द्यायला लागतं, काहीतरी गिफ्ट करायला लागतं. काहीच नाही केलं तुम्ही तुम्हाला. अरे पण मला नाही माहिती ना काहीतरी या गोष्टी वट पौर्णिमेला. खरंच नाही, देवाच्या पण नाही मला माहिती की वट पौर्णिमेला काय द्यायला लागतं. वट पौर्णिमेला काय द्यायला लागतं? वट पौर्णिमेला काही नाही द्यायला लागत. मग? एक नवऱ्याची अपेक्षा असते, माझी बायको माझ्याकडनं काही मागत नाही, पण मी स्वतःहून काहीतरी देईन. हा मग तेच ना, पण काय देऊ? तुम्हाला पण समजायला पाहिजे ना, आपल्या बायकोला काय लागतं काय ना काय, असं माहिती पाहिजे ना. काही खाण्याची वस्तू असू द्या, काही चल. घालण्याचे कपडे वगैरे काही. हा चल, ड्रेस वगैरे घेऊन देईल. चल तुला काय ड्रेस घेऊन द्या मग ड्रेस घेऊन दिला. दिवस नाही का ड्रेस घेऊन द्या. पण वट पौर्णिमेला घ्यायला लागतात कपडे. हा ठीक आहे, चल बघू आता पगार बिगार झाले ना तेव्हा ड्रेस वगैरे घेऊन देईल तुला. चल पगार झाली तेव्हा. हा पगार झाली तेव्हा ठीक आहे, चालेल ना. जाऊ दे, बोलले तेवढेच फक्त. हा का? बोलले तेवढंच भरपूर आहे. नाही ना, करून पण दाखवेल ना. कोणा बी टास्क काय करते. त्रिशू ते नको खाऊ नका. तुझी पेस्टी आहे ना तिथं. एवढं गोड नको खाऊ. ती बघ तुझी पेस्टी आहे ना तिथं, ती पेस्टी खा ना तू. ती नुसती 2-2 पेस्टी खाते गायत्री. तिला मी अर्धीच पेस्टी देणार होता ती, कारण की खोकला जास्त येतो तिला. जाऊ दे गायत्री, सुखाचे दिवस नाही सर्व, तेच महत्वाचं आहे. पुढचा जन्म जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल. वट पौर्णिमेनिमित्त तू एकदम म्हणजे तयारी वगैरे केली. आता माझी पूजा बिजा कर. आणि माझी कोण करेन? तुझी पूजा. ए यार, तुम्हाला कन्फ्युज म्हणणं पडा गायत्री तू. आता मी काय कन्फ्युज केलं? अरे मग राम मध्ये आणि सीतामध्ये फरक असतो ना गायत्री. जरुरीच नाही. राम जेव्हा वनवासाला गेले होते ना, तेव्हा सीतामाई पण गेली होती ना त्यांच्या बरोबर. चला आपण पण जाऊया. कुठं? वनवासाला. हा मग तसं थोडी आहे. त्यांनी त्या टायमाला वनवास वगैरे भोगला तो, ती गोष्ट वेगळी आहे. जून महिना चाललाय गेला, पाऊस पडत नव्हता. मला वाटलं आता दुष्काळ पडेल, म्हणून आपल्याला कुठेतरी जायला लागेल. कुठे नाही ना, गावी 2 दिवस झाला आता पाऊस येतोय. गावीच गेलो असतो ना आपण. गावी जाऊन गावाला कुठं पाणी, इकडे शहर मध्ये गावी कुठं पाणी राहणार आहे. जाऊ दे, बघ माझं प्रेम नेहमी चांगलं राहील. श्रीकृष्ण भगवान सारखंच प्रेम राहील. जसं राधेवरती प्रेम होतं, आपले भगवान राम यांचं पण जसं प्रेम होतं सीतामायावरती, तसंच प्रेम राहील. आणि माझं पण तुझ्यावरती सारखंच प्रेम राहील. बरोबर? प्रेमाची व्याख्या कधी बदलत नाही गायत्री. प्रेम हे प्रेम असतं. बरोबर? मग 7 जन्म बघू. जेव्हा आता पुढचा जन्म कुठला भेटतो, काय भेटतो ते बघू आपण. ठीक आहे.
फक्त आज जन्मामध्ये आयुष्यभर माझ्या सोबत राहा हेच महत्वाचं आहे. हा सोबतच आहे ना. हा नाही आज 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 ना दिवस नको राहू. आयुष्यभर, आज ना दिवस नाही, हा मग पूर्ण आयुष्य तुम्ही मला वैतागून जाणार, सोडून देणार तरी नाही सोडणार. नाही मी काय आपलं सोडू तुले, मी पण सोबतच लय सासू ना तुले. कुठं अरे कुठे म्हणजे फिरायला गेलो. आयुष्यभर सोबतच राहू दे सुखू अशी. हा. ही बघा केक खाते पाणी त्रिशू केक खाते तू, लगे पाणी वगैरे नको पिऊ ना, तहान लागली आहे. हा ठीक आहे मग चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.